12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिराचा कळस हा कधीही कोसळू शकतो ही बातमी एबीपी माझाने दाखवली आणि त्यानंतर आता पुरातत्व विभागाला जाग आलेली आहे। मंदिराच्या कळसाचं काम आता एबीपी माझाच्या बातमीच्या नंतर आता सुरू करण्यात आलेलं आहे। घृष्णेश्वर मंदिराचा कळस पडू नये म्हणून तारेनं त्याला बांधण्यात आलं होतं आणि आता एबीपी माझाचा हा इम्पॅक्ट म्हणायला हवा, या कळसाचं काम सुरू झालेलं आहे। तर वेरूळ मंदिर समितीच्या विश्वस्तांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण बघूयात। या ठिकाणी घृष्णेश्वर मंदिराचा जो कळस बऱ्याच दिवसापासून वाकला होता, तर त्या वाकलेल्या कळसाचं पुनर्जीवन आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया संभाजीनगर विभाग यांच्या प्रयत्नातून साकारलं जात आहे आणि मला अपेक्षा आहे की आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हे काम करण्याबद्दल फारच त्यांचं नावाजलेलं आहे आणि ते तत्परतेने कार्य करत आहेत आणि वेळोवेळी एबीपी माझा आणि प्रशासन यांनी या कार्याची दखल घेतलेली आहे, तर त्यांना पण मी धन्यवाद देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।